शेजारच्या बायकांच्या भांडणाच्या कालव्यामुळे सकाळी झोपमोड झाली. सकाळ लवकर उठण्यामुळं सकाळी लवकर आवरलं, निघालो माझ्या थेट एका कामाला. मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. तर मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. माझा नंबर यायला तब्बल 2.5 तास लागले आणि 2.5 तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतरच मला डॉक्टरनी सांगितलं की तुमचं काम इथं होणार नाही. मग काय माझा हिरमोड झाला आणि मी निघालो दुसऱ्या हॉस्पिटलकडे. मग सोसायटी चौकातून आलो असतं, तिथे मला रस्त्याचं काम सुरू असलेलं दिसलं. खरं तर हा चौक ऐतिहासिकच आहे म्हणावं लागेल, कारण बघा तो इथं कामच चाललेलं असतं. तर मी कसा बसा पोहोचलो पद्मावतीच्या हॉस्पिटलकडे. तिथे गेल्यानंतरही मला कळलं मला खूप वेळ लागणार आहे. मग काय विनाकारण बसलो ना 1 तासभर इकडं तिकडं बोंबलत फिरत. हॉस्पिटलचं काम झालं. मग निघलो काय कुठं मित्राकडं. थांबला होता कुठं शंकर महाराज मठाजवळ. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर रोहन आणि मला जायचं होतं एका ठिकाणी. कसं असतंय पण जाऊ दे. माझ्या अपयशाच्या पायऱ्या उतरून मी त्याच्याकडे गेलो आणि त्यानंतर आम्ही दोघेही प्रस्थान केलं आमच्या कामाकडे. परंतु वाटतच त्याची गाडी बंद पडली आणि माझा मोबाईल देखील बंद पडला. तो गेला पेट्रोल भरायला आणि मी गेलो मोबाईल रिपेअर करायला. वा वा, मस्त मोबाईल रिपेअर करून दिला तुम्ही. आणखी एक मोबाईल रिपेअर करायचे. नक्की द्या. कुठे यायचं लोकांना मी सांगितलं. अप्पर बस स्टॉपला यायचं, जुना बस स्टॉप. गाडी ढकलत गेलेला रोहन आला पेट्रोल भरून. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या कामाकडे. परंतु तिथे गेल्यानंतरही ते काम झालं नाही. त्यामुळे आम्हाला आला वैताग. म्हणाला दिवसच पण होते आहे. कोणाचं तोंड बघितलं होतं सकाळी काय माहीत. एकंदरीत असं लक्षात येते की स्ट्रगल म्हणजे आमच्या पाचवीलाच जणू पोचलाय. कुठलंच काम नेट होत नाही. मला राहून राहून एकच गोष्ट आठवते की एक काळ होता तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आता एक काळ आहे. आता सुद्धा माझ्याकडे काहीच नाही. काहीच तात्पर्य काय त्या आयुष्याला जो आश्व लागलाय मी त्याच्या शोधात आहे. लागणार आहे. मी त्या आश्वाच्या शोधात नाहीये जो माणसाला पुढे घेऊन जातो. मी त्या आश्वाच्या शोधात आहे जो आमच्या आयुष्याला लागलाय. बघा मला चालता एवढे आश्व सापडलेत. मला वाटतं हेच ते आश्व. त्यानंतर आम्ही निघालो भूत बंगल्याच्या मार्गाने. परंतु आम्हाला वाटतं त्याचं खोदकाम सुरू दिसलं. म्हणलं च्या आईला इलेक्शन आलेलं दिसतंय असं म्हणून आम्ही तिथून युटर्न घेतला. पुढे गेलो आणि थोडंसं पोटापाण्याला आधार देण्यासाठी थोडंसं मंचुरियन घेतलं. अजिबात आवडत नसलेलं मंचुरियन खाऊन आम्ही निघालो. चकण्याला थोडासा केक घेतला होता आणि तो खाऊन आम्ही निघालो पुढच्या कामात. रोहन त्याच्या कामाला गेल्यानंतर बाळा आणि मी सिटीमध्ये एका कामानिमित्त गेलो होतो. तिथे थोडासा मिरच्या आणि पेटीचा आस्वाद घेतला. त्यानंतर केले एक छोटेसे काम. छोटे नव्हते ॲक्च्युली. 2 ते 3 तास गेले आणि झाली तिथं संध्याकाळ. त्यानंतर आम्ही निघालो घरी. घरी आल्यानंतर देखील आम्ही गेलो होतो बागेमध्ये आणि बागेमध्ये देखील आम्ही लहान मुलांच्या फुलबॅट ज्या असतात ते हिसकावून घेतल्या आणि आम्ही दोघेच खेळलो. वा व्हेरी गुड. टाळे. हा माझ्या मुलीचा कॉलेज इव्हेंट होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुंदर असं काय म्हणले काय तुझ्यासाठी एक गाणं कुठलं माहिती का? ए तू अंगणवाडी मी बालवाडी.